वेलकम टू माय चॅनल. यू आर इन साई लिव्हर्स. सो ह्या आधीचा जो मी व्लॉग टाकला होता मुंबई टू अमृतसर 2 days परफेक्ट आयटनरी प्लॅन, तो तुम्ही पाहिलाच असेल. आणि जर पाहिला नसेल तर लेट्स टेक अ रिवाइंड, गो वॉच माय व्लॉग. आणि जर तुम्हाला माझे असेच इंटरेस्टिंग नवनवीन व्लॉग्स बघायचे असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल राईट, सो आय एम रेडी विथ माय 5 days आयटनरी फ्रॉम अमृतसर टू हिमाचल प्रदेश. सो लेट्स गो. वुहू, आम्ही आलो आहोत डलहौसी हिमाचल प्रदेशला. खूपच सुंदर वातावरण आहे इकडे. हे आहे आमचं हॉटेल व्ह्यू. आम्ही बुक केलं होतं अगोडावरून हॉटेल सनराईज व्ह्यू विच इन्क्लूड्स ब्रेकफास्ट अँड दॅट कॉस्ट अस अराउंड 4500 फॉर 2 nights. आता मस्त हॉटेल ब्रेकफास्ट एन्जॉय करून आम्ही निघालो आहोत साईट सीइंगसाठी. आणि हे आमचं पहिलं लोकेशन आहे विच इज मिनी स्वित्झर्लंड कॉल्ड खज्जियार. सो खूप ऑफुल लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. इतकं भारी ग्रीनरी आणि मस्त, पण प्रचंड थंडी आहे हा इथे पण. सो आपलं जॅकेट्स वगैरे कॅरी करणं इज मस्ट. आणि हा लेट मी टेल यू, आम्ही इथे जे काही ट्रॅव्हल करतोय ते आम्ही एक पाजी जे आहेत अमृतसरवरून त्यांनाच आम्ही बुक केलं होतं. कॅब डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. खज्जर. खच्चर में क्या कहते हैं इस जगह को? हाँ? क्या कहते हैं इस जगह को? इस जगह को कहते हैं मिनी स्विट्जरलैंड. इतनी धूप है फिर भी बहुत ज़्यादा ठंड है. Check my outfit. वाव. आणि हा खातोय भुक्कड भेळ. कशी आहे भेळ? छान आहे. बरं मला जंगल सफारी, फॉरेस्ट राइड, लोकल साइट सीइंग. नमस्कार साइली जी, आप क्या खा रही हो? हम खाने वाले हैं मसाले वाले और ये पहाड़ सर वाली मैगी. भाई साहब हमारे लिए मैगी बना रहे हैं. देखो कितना बढ़िया से वो कटिंग करके टमाटर डाल रहे हैं अभी. अभी डालेगा इसमें प्याज. ये देखो. सर नाम क्या आपका? वामनस शर्मा. वामन. वामनस. ओके. तो साइली मैगी खाते हैं, पहाड़ों वाली मैगी. नेक्स्ट आम्ही गेलो देनकुंड पीकला, जे छोटंसं ट्रेक आहे. सो ते आम्ही चढून गेलो आणि तुम्हाला पुढे हालत दिसेलच काय झालं आहे ते. बापरे, डेंजर आहे हे तर खूप. माझं नाक. आपण इथून जाऊ, पुढे तिथपर्यंत नाही जायचं. इथे तुमचे कमीत कमी 2 तास आरामात जातील, कारण सुंदर लोकेशन आहे. वर चढून उतरण्यात आणि सगळं लोकेशन बघण्यात तुम्ही खूप एन्जॉय कराल, जसं मी केलंय. सो काय करतो बाय ट्रेक करणार? नाही करणार नाही. मला समजलं मी नाही करू शकणार, मी नाही करणार. स्नोफॉल होतोय. हे आहे देनकुंड पीक आणि पुढपर्यंत जायचं आहे, इथपर्यंत, टोकापर्यंत. बट आय एम नॉट शुअर मी करू शकेन की नाही. करशील मी आहे ना. खूप थंडी आहे, मला माझं नाकच फुल होत नाही. Whoa! राहुल इज सो हॅपी. आणि त्याला काही करून वर पोचायचंच होतं. सो पुशिंग मी तर अर्ध्यातच थांबले होते की हां बस कर, आता मला नाही जमणार आहे. म्हटलं मी नाही चढू शकणार. बट त्याचं म्हणणं होतं, मी त्याला तेच म्हणते की खालून पण तेच दिसतंय. तो नाही सायली वर चल, तुला मी सांगतो वर गेल्यावर काय व्ह्यू आहे. अँड ही इज राईट. सो हे मी मिस करणार होती. बट फायनली मी चढले अँड या ह्योर ब्युटिफुल मेमरी वी क्रिएटेड.
आता आम्ही आलो आहोत पंचकुलाला, जे एक वॉटरफॉल आहे, पण तिथे खूप क्राऊड असल्यामुळे मी काही क्लिअर फुटेजेस काढू नाही शकले. बट अगेन नाईस प्लेस आणि खूप एक असं कोझीचं मार्केट आहे. त्या मार्केटमधून तुम्हाला पंचकुला वॉटरफॉल बघायला जावं लागतं. हेच ते मार्केट आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि प्राइजेस थोडे हाय आहेत, पण तुम्हाला बार्गेन करायचं आहे. सो खूप ट्रॅव्हल झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो हॉटेलवर, थोडं फ्रेशन अप झालो. हा हॉटेल व्ह्यू आहे नाईटचा. आणि नंतर फ्रेश होऊन आम्ही लगेच निघालो मॉल रोडला, जे आमच्या हॉटेलपासून खूपच जवळ होतं. हे इंडो टिबेटियन मार्केट आहे. त्यानंतर आम्ही तंदुरी चहा प्यायला गेलो, बिकॉज तिथे थंडी खूपच आहे. सो मला तर खूपच गार वाटत होतं बाबा, तर मी चहा खूप प्यायले तिकडे. आणि नंतर वी वर स्ट्रोलिंग अराउंड इन द मार्केट आणि थोडंसं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर केलं. इकडची स्पेशालिटी आहे सिड्डू. मोमोज तर खूप कॉमन आहे, म्हणजे सगळीकडेच मिळतात. बट सिड्डू ही खूप मस्त डिश आहे. तुम्ही पण इथे आलात तर नक्की ट्राय करा. आणि मी खरंच सांगते, इथे खायच्या गोष्टी खूप स्वस्त आणि टेस्टी आहेत. म्हणजे जे फूडी असतील त्यांची तर मज्जाच मज्जा आहे. सो आम्ही खाऊन पिऊन मस्त स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करून मग रूमवर गेलो, थकून बागून झोपून घेतलं. अँड इट्स डे 4. वी आर रेडी फॉर न्यू लोकेशन्स. आता आम्ही चाललो आहोत धरमशाला स्टेडियमला. सो दिस इज अ हिली एरिया, तर सगळं वर क्लाइंब करत जायचं. तर आम्ही विचार केला पहिले खालचे लोकेशन्स करतच जाऊ. आणि इथे तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा थोडा डाऊन आहे. त्याचं कारण हे आहे की मला मोशन सिकनेस असल्यामुळे झाली आहे उलटी, आणि त्यानंतर माझी एनर्जी थोडी डाऊनच झाली. इथून अगदी जवळच आहे टी गार्डन. टी गार्डनमध्ये आम्ही गेलो. खूप मोठी जागा आणि वेगवेगळ्या प्रकारचे टी प्लांटेशन्स तिथे तुम्ही बघू शकता. सो मी काही 3-4 बॉक्सेस चहापत्तीचं विकत घेतले, कारण मी चहाप्रेमी आहे. आता 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहोत आमच्या नवीन लोकेशनला, मेक्लोडगंजला. इथे तर डलहौसीपेक्षा पण जास्त थंडी होती. पण हा जो सनसेट जो काय मी बघितलाय, हा म्हणजे एकीकडे हिमालयाचे बर्फिले डोंगर आणि दुसरीकडे हा सनसेट, हे बघून तर सगळ्या ट्रॅव्हलिंगचा थकवाच गायब झाला. मेक्लोडगंजला आम्ही जे हॉटेल बुक केलं ते अगेन मार्केटच्या जवळपासच होतं, विच कॉस्ट अस अराउंड 5500 फॉर 2 नाईट्स. नाव इट्स डे 5 आणि सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही निघालो आहोत भागसूनाग टेम्पलला. सुंदर मंदिर आहे हे. इथे आम्ही दर्शन घेतलं सगळ्यात पहिलं. छान दर्शन झालं आणि नंतर मंदिराच्या परिसरात आम्ही 15-20 मिनटं बसलो, कारण इतकं प्रसन्न वाटत होतं. म्हणजे खूपच वेगळी वाईब होती ह्या मंदिराची. इथूनच पुढे आहे भागसूनाग वॉटरफॉल, पण आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला कळलं की वॉटरफॉल होत नाही. सो अर्ध्यातूनच आम्ही परत आलो. आणि आत्तापर्यंत बघितलेली मोस्ट ब्युटिफुल प्लेस नड्डी व्हॅली. नड्डी व्हॅलीमध्येच हे पुढे गेल्यानंतर एक खूप सुंदर स्कूल आहे ही, आणि विपसना सेंटर देखील आहे. सो ज्यांना पण मेडिटेशन वगैरे करायचं असतं ते तिकडे जाऊन मेडिटेट करतात. आय लव्ह सनसेट. सो हा आहे नड्डी सनसेट पॉईंट. मला एनी हाऊ सनसेट बघायचा होता, तसं आम्ही सगळं वेळेत केलेलं आहे. रूमवर आलो. बाहेर जायचं त्राण नव्हता, सो रूमवरच आम्ही डिनर मागवलं. मस्त डिनर केलं आणि आराम केला, बिकॉज उद्या चेकआउट करायचं होतं. सो हिअर वी आर. आम्ही निघालो आहे पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईला, आमच्या मुंबईला. आणि छान होती ही ट्रिप, मजा आली. सो एन्जॉय केला ना. हो, खूप. इथून जाताना वाटेतच दलाई लामा टेम्पल लागतं. सो आमचं ते दर्शन राहिलं होतं. जाता जाता आम्ही तेही कम्प्लीट केलं. आणि 5 दिवसासाठी आम्ही ज्यांची गाडी बुक केली होती ते हे पाजी आहेत, अवतार सिंगजी. खूप मजा आली, यांनी खूप फिरवलं आम्हाला. बजेट आणि कॅब डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हे आहे आदमपूर मिलिटरी एअरपोर्ट. छोटं आहे पण व्हेरी स्ट्रिक्ट. खूप सारे मेमरीज आणि खूप पॉझिटिव्हिटी घेऊन चालली आहे मी इथून. नवीन वर्षाची ह्यापेक्षा सुंदर सुरुवात तर होऊच शकत नाही. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि ब्लेस्ड. आणि इथे मी राहुलला म्हणते की आता फक्त 2 तासात आपण मुंबईला. मन तर नाही करत आहे, पण जावं तर लागणारच. सो तुम्ही पण माझ्यासारखं बजेट फ्रेंडली ट्रिप प्लॅन करू शकता. जर तुम्ही इथे फिरायला जायचा विचार करत असाल तर हा व्लॉग एकदा नक्की बघा. आणि आता नाही फिरणार तर कधी फिरणार यार. सो आता जा, फटाफट बॅग्स पॅक करा आणि फिरून या मस्त. सेफली लँडेड टू आपली मुंबई. सो तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमचे काही क्वेरीज असतील तर कॉमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देईन. कीप वॉचिंग माय व्हिडिओज अँड कीप सपोर्टिंग. बाय.